मित्रांनो, सीटीटी मध्ये या प्रकारचे प्रश्न भरपूर येत असतात. तुम्हाला माहित आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज आणि त्याच्या पुढे मग सरळ सरळ शेवटपर्यंत गेलो तर महापद्मापर्यंत संख्या येतात. हे झालं देवनागरी संख्यामध्ये. मात्र त्याला जर तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये जर का कन्वर्ट करत असाल तर तुम्हाला युनिट पासून तर मिलियन पर्यंत माहित पाहिजे. मिलियन, बिलियन, ट्रिलियन आणि क्वाड्रिलियन पर्यंत माहित पाहिजे. हा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड आहे. 100 लाख. 100 लाख म्हणजे काय होते ते आधी लक्षात घेऊया. या ठिकाणी 100 लाख लिहून घेऊ. 100 म्हणजे 100 आणि त्या ठिकाणी लाख असं आहे म्हणून या ठिकाणी 5 शून्य आपल्याला या ठिकाणी वाढवावं लागेल. मग याला जर का आपण वाचन केलं या ऑप्शन नुसार तर काय होते, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी म्हणजे 1 करोड. याचा अर्थ असा की 10⁻⁷ जर असेल तर 1 करोड होत असते. प्रॉपर आन्सर तुमच्या या ठिकाणी सेकंड तर थर्ड या ठिकाणी आन्सर आलेला आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला दिसते बिलियन, या ठिकाणी मिलियन दिसते. ही सुद्धा कॉन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी बघा मिलियन म्हणजे काय होते, MI मिल, नंतर लिहायचं आहे बिल, त्याच्यानंतर लिहायचं आहे ट्रिल आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे क्वाड्रिल. ओके, ड्रिल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉयन माहित आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही लॉयन असं लिहू शकता. LION मिलियन झालं, LION बिलियन झालं, LION ट्रिलियन झालं, LION क्वाड्रिलियन झालं. आता मिलियन म्हणजे होते 10⁻⁶, या ठिकाणी बिलियन म्हणजे होते 10⁻⁹, या ठिकाणी 10⁻12 आणि या ठिकाणी होते 10⁻15. याचा अर्थ असा, एक वर जर का 6 शून्य असेल तर काय होते ते मिलियन झालं, 1 मिलियन. एक वर जर का समजा 9 शून्य असेल तर ते झालं बिलियन. आणि त्याच्यानंतर हे तर तुम्हाला काढावं लागेल म्हणजे वेळ जाणार म्हणून मी या ठिकाणी काय काढत नाही. म्हणून एक वर 12 शून्य आणि एक वर 15 शून्य म्हणजे क्वाड्रिलियन झालं. याचं तर तुम्ही आन्सर काढू शकले. मात्र या प्रकारचं काही जरी आलं तरी तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आन्सर आपण चेक करू. 1 करोड. एक होमवर्कचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. 100 करोड म्हणजे काय होते. 100 करोड म्हणजे या ठिकाणी 100 लिहिले आणि करोड म्हटलं तर त्या ठिकाणी 3 आणि 3 6 आणि 1 हा 7 शून्य लिहिले. आता किती शून्य झाले, 3 आणि 3 6, 3 9, 9 शून्य झाले. 10⁻⁹ म्हणजे व्हॉट काय होते तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुमच्या पुढे ऑप्शन आहे 1 मिलियन, 1 बिलियन, 1 ट्रिलियन आणि 1 क्वाड्रिलियन. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.